व्हायला पाहिजे ना. आणि रात्रीनंतर थकल्यानंतर थोडा 1-2 तास तर गाडी निघाली आहे चेतनला सोडून. ती त्याला सोडून काय जाणार नाही तसं तर. आमचा अद्वैत झोपला. तो हॉटेलमध्ये जेवता जेवता झोपला. आणि आता आम्हाला टेन्शन आहे हॉटेल मिळतंय का फ्रेश व्हायला, थोडा 1-2 तास जरा असं नॅप घ्यायला. आणि मग आम्ही 31st सेलिब्रेट करणार. आणि उद्या बॅक टू आचरा. एंड आचरा से फिर हम घूमेंगे वापस कोंकण. म्हणजे कोंकण नाही, कोकण. कोकण फिरणार आम्ही. जो आमचा मेन हे आहे टार्गेट, हे तळ कोकण. म्हणजे तळ कोकण फिरणार आम्ही. तळ कोकण आपल्याला ते हे करायचं आहे ना, कायकिंग. अरे म्हणजे काय ते, हा कायकिंग, रिव्हर राफ्टिंग. रिव्हर राफ्टिंग नाही, कायकिंग. माझ्याकडे आहे. माझ्याकडे आहे. मावळी फास्ट आहे. हा तर ते सगळं उद्या बॅक टू आचरा. आता आम्ही निघालो. हा बघा आला आला. चला आता हॉटेल शोधता तुम्हाला काही क्लिप्स दाखवतो. ॲक्च्युली मी मोस्ट ऑफ द क्लिप्स असे मी अवॉइड करीन घ्यायला, कारण की खूप जास्त होतो व्लॉग नंतर. मी डायरेक्ट हॉटेल मिळाल्यावरती भेटतो तुम्हाला. बाय गाईज. आम्ही एका ठिकाणी विचारलं की हॉटेल कुठे आहे. त्याने सांगितलं पुढे जा. आम्ही पुढे आलो पण इथे फक्त जंगल आहे. आसपास हॉटेल नाही आहे. हे बघा फक्त जंगल आहे. काय ते हिरवे बंगले आहेत बघा. रिसॉर्ट पण खूप भारी आहे ना. ब्ल्यू सी पुढे काय ते दाखवतं 400 मीटर. गोव्याला येताना सगळी माहिती घेऊन येऊन असे बंगले बघायला भेटतील. त्यामुळे व्हाईट बंगला दिसला. अच्छा हा ही बघा. ब्ल्यू सी व्ह्यू मल्टी क्युझिन बार अँड रेस्टॉरंट. स्टे नाही स्टे नाही स्टे. तुमच्याकडे रूम आहेत काय? इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट काय वायर आपल्याला आपल्या गांड्या द्यायला लागतील. घ्या तुमच्या हिशोबाने सांगितलं. मग तुमच्या गांड्यांची वाट लागली. गार्डन तुमच्या गार्डन मधले किडे मरून जाणार. गार्डन मध्ये कोणाला फिरायला जायचं नाही बाबा. गार्डन पब्लिक गार्डन नाही. आओ जाओ खेल के जाओ. गार्डन गांडन. रूमची मेहनत. हो चालेल. रूम शोधायची मेहनत चालू आहे इथे. संध्याकाळी गोवा फुल आहे 31 प्रमाणे. अवस्था लय खराब आहे. संध्याकाळचे वाजले 6:30. आता जो दादा आपल्याला जो भेटला आहे तो आता माका काय तो मदत करतलाय आणि मी काय रूम शोधतलाय. थँक्यू. नाव तुझं दादा? आता बघू शोधतलाय रूम काय भेटतंय. रूम तर भेटली फायनली. फक्त एवढंच की गोवा भरपूर जाम आहे. आता प्राईस काय सांगतात काय माहीत नाही. आणि रूममध्ये गिझरचा प्रॉब्लेम आहे. सकाळी गरम पाणी बोलले आम्ही तुम्हाला देऊ करून. बघू आता पुढे. चला रूम भेटली आहे सो फायनली जाऊया आपण. हा बेड वाला रूम. ओके. हे आहे किचन मस्तपैकी. आणि हे वॉशरूम म्हणजे फॉर बोथ. आंघोळीसाठी पण आणि आंघोळीसाठी पण आहे ना. हो आंघोळीसाठी पण आणि पिशाच आणि बाकी सगळं करण्यासाठी पण हेच आहे. शू सगळं करू शकता इकडे. ही ओज बिश नाही. हां बोला. आणि आम्ही नवीनच पहिलेच
येस. खूप मेहनतीने आम्हाला ही रूम मिळालेली आहे. Yes. ते आम्हाला म्हणाले की इथे गिझर आणून ठेवलाय, आम्ही विकत घेतलाय पण गिझर लावलेला नाहीये. आम्ही त्या माणसाला बोलवलं तर तो माणूस आला नाही. तर आम्ही बोललो कशी असू ते रूम द्या, आम्हाला 2 तास झोपू द्या. आम्हाला विश्रांतीची गरज आहे. विश्रांती, we need to pee. पीस. अद्वैतशीला जायचं लवकर काय जाऊ पटापट जाऊ. हा तर गायजानो आम्ही चाललो आता 31st सेलिब्रेशन. कुठे? करंबोली करंबोली बीचला कुठे चाललो आहे. तर आमच्याकडे पूर्ण अपडेट नाही, पण पोहोचल्यावरती अपडेट देऊ की या बीचला आम्ही पोहोचलो. पण आता सध्या तुम्हाला सांगतो की आरंबोली की करंबोलीला आम्ही चाललोय. हा आरंबोली. वहिनी बोलले आरंबोली म्हणजे आरंबोली. दाढी केली बघा आफ्टर सप्तपदी नंतर. हो. व्हिडिओ चालू आहे का बघूया आपण. 0.5 ला आहे का चेक करा. पाहिला आहे आणि भाव एकदम चिकना बनलाय आणि पाठीमागे पण पब्लिक आपली आहेत सगळी. आता खास मोठा अद्वैत चाललाय बघा. बघा कसा हिरो बनून चाललाय बघा. 5 वर्षाचा असताना गोव्याला चाललाय. मग थाला कोई अब तक आया नहीं, वो 5 साल का आएगा बन के आएगा. काय गरज नाही. हा तर रात्री नको गाडी थांब. आम्ही पोहोचल्यावरती ते बघ समोर पोलीस आहेत. अरे पोलीस आहेत. आपल्याला थलल जायचं आहे. इकडे मालवण आणि इकडे आरंबोली. चला पोहोचल्यावरती व्हिडिओ दाखव. बीच रोडला आहोत आम्ही. आरंबोल बीच. आरंबोल बीच. काय इकडे ट्रॅफिक वगैरे खूप आहे. इकडे अजिबात येऊ नका है ना बा. बरोबर. बोला. आम्ही रिटर्न फिरलोय. 31st नंतर चालेल या, पण 31st ला नका येऊ. जामला पुढे म्हणजे गोवामध्येच येऊ नका 31st ला. नका येऊ. अक्षरशः ना वैतागलोय आम्ही गोव्याला. ट्रॅफिक बघा ट्रॅफिक. म्हणून आम्ही खूप लांबून चालत आलो इथपर्यंत. आम्ही जवळजवळ हॉटेल सॉरी या बीच पासून ना 3-3.5 किलोमीटर गाडी लावली लांब. बेकार जाम एकदम जाम. गोवा जाम आहे. गाडी घेऊन आलो हा आणि आम्हाला युटर्न मारून परत जावं लागलं कारण तिथे काही चान्सच नव्हता. आणि जेव्हा आम्ही रिटर्न आलो, जेव्हा बीचची पार्किंग होती ती फुल पॅक आणि एवढी पॅक की जर आम्ही गाडी तिथे लावली असती तर तिथे पण फसलो असतो. म्हणजे आमच्या पुढचा मागचा जोपर्यंत येत नाही आम्ही गाडी काढूच शकत नाही. मग जर ते सकाळी 8 पर्यंत नाही आले तर आम्ही अडकून अडकलो. घाणेरडे ते पण घाणेरडे. मग आता सजेशन देईन तुम्ही ना गोव्याला कधी आलात ना तर 4 व्हीलर असेल तुमची तर कुठेतरी बाहेर लावा 2-3 किलोमीटर. पण नको त्या पार्किंगच्या भानगडीत पडू नका गोव्यामध्ये. नाही आणि मेन म्हणजे तुम्ही 31st आणि क्रिसमसच्या दरम्यान गोव्याला येऊच नका. वस्त. हे बघायला
मजा येते आम्हाला बस. संपत आलाय पण बघा. आता आम्ही एन्जॉय करतो. मला ब्लॉग मध्ये दाखवतो. नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भले हे आपलं इंग्रजी नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 2020 यू बेटर बी गुड टू अस. अच्छा हा वर्ष चांगला जाऊ दे बस. सगळ्यांना आनंदी आणि सुखमय जावं हा वर्ष. इथे फॅमिली गपशप झाली आहे. त्यावेळी डिस्टर्ब नाही करत. चुकले होते जरा. मेरे भाई 1 साल और मर लिए बस अब कुछ साल और मरना बाकी है. हा व्हिडिओ मला ठेवावा लागला कारण समोरून परत भारताचा रस्ता आहे का हा? वाकडा तिकडा चालणारा बाहेर वाकडा तिकडा चालणारा असा व्यक्ती होता जो अगेन एकदम टल्ली झालेला होता. सो म्हणून सांगते हा इट इज नॉट सेफ. आम्ही निघून गेलो. इट इज नॉट सेफ आणि म्हणजे नाही सेफ नाही आहे. नजरेने स्कॅन केलं जातं पूर्णपणे आणि नॉट एव्हरीवन. इकडे स्टँडर्ड क्राऊड पण आहे पण मोस्टली छपरीच क्राऊड आहे. सो आय वुड सजेस्ट की अवॉइड करा. दुसरीकडे सेलिब्रेट करा. भारताला रस्ता आहे. आपल्या घरी बसून पार्टी केलेलं जास्त बेटर राहील. तुम्ही जास्त एन्जॉय करा इकडून आलेलो ना. आणि गावी जा स्वतःच्या गावी एन्जॉय करा बट गोव्याला येऊ नका. आणि लुटतात पण ते तर वेगळंच. सगळ्याची प्राइस ही बॉटल 40 रुपयाची बॉटल जी आपल्याला रेग्युलरली 40ला मिळते 20ला मिळते ती इकडे 50 रुपयाला 50 गोडबदेवला मी बॉटल 10 रुपयाला घेतो. 10 रुपयाला आम्ही मुंबईत घेतो ही बॉटल. ही इकडे 50ला आहे. यू बेटर डोंट कम. नका येऊ. वन टाइम एक्सपिरियन्स तुम्हाला घ्यायचा असेल तर या पण डेफिनेटली तुम्हाला बोरच होईल. आम्ही घेतला एक्सपिरियन्स बोर झालं. आता नाही. कपडे घालायचे गोवाला. येस डेफिनेटली. बाय. वी आर डुईंग हिज डॅडी ड्युटीज. कुठे पडली मग सांग. मी काय असा का चालतोय. गोव्याच्या बीच वरती बसून बसून त्याच्या मांड्या लांबवर ना आम्ही गोवा फिरायला आलो. नियम काय केलं इकडे येऊन फक्त 2000चा जेवलो बस. आणि आता काय पाय मोकळे करण्यासाठी वरती आणि मग काय पाय डेंगे पसरवून झोपणार. आता इकडे एक तंगाडा तिकडे एक तंगाडा आडवे होणार. पागल. तुम्हाला कसं वाटलं. मी सांगितलंय ते व्हिडिओ मध्ये 30 केलं मला कोण बोललं ना गोव्याला घेऊन जातो. मी गोवा फिरून आलोय. मला जायचं 10 लाख देतो. 10 लाख तुला गिरी तर माझ्यातर्फे तू फिरून पण मला गोवा नको. आपलं पण बनवायचं व्यक्त करा ना. नको चला. असं झोपलंय माझी झोप मला इथे मारलं. कोण आहे तू. कोण तू. अद्वैत कोण.
मला इथे टक्कर मारून माझी झोप उडवली याने. आता लपला बघ, परत येणार. असं झोपणार आहेस तू आज रात्री? गेला. आता आपण व्हिडिओ ठेवूया, बंद करूया ना? बंद करूया ना? ओके ना? So guys, 2026 चे सकाळचे 1:30-1:45 झालेले आहेत आणि आम्ही ब्लॉग एंड करतोय. आणि आमच्या कोकणातला ट्रिप तर 14 दिवस चालू झाला. 4था दिवस चालू झाला. येस, ही कोकणातली ट्रिपचा हे जरा मायनस करा. हे कोकण नव्हतं, हे कोंकण होतं. आम्ही कुंपण मध्ये होतो. आमच्या सगळ्यांचे मेंदू झोपले, त्याच्यामुळे आम्ही काय पण बोलू शकतो. चांगलं तुम्हाला सुखमय, आनंदमय आणि भरभराटीचं जावं. हे इंग्लिश वर्ष आहे, ब्रिटिश ब्रिटिश मी बोलतोय ना भावा, सरळ. ब्रिटिश वर्ष आहे, इंग्लिश वर्ष. तर आम्ही आमच्या भावाच्या खांद्यावरती झोपलोय, मजा येते. तुम्हाला काय चाललं? आणि त्यांच्या खांद्यावर त्यांचे एक बाळ झोपलंय आणि दुसऱ्या खांद्यावर दुसरं बाळ झोपलंय. दुसऱ्या खांद्यावर त्यांच्या छाताडावर हसतोय तो, हसतोय तो ना, झोपला नाहीये तो, हसतोय. आमचा मोठा भाऊ आहे तो. ए ब्लॉग एंड करायचे, झोपू नको. त्याला बोलू दे रे, तू नको बोलू, तू बोल बोल बोल. गुड नाईट गाईज. ऍक्च्युली आम्हाला ब्राह्मणाच्या बाया झोप आली. याच्यात एनर्जी यायच्या आत आम्हाला झोपायचं नाही. हमारा बड़ा भाई कुछ बोल रहा है. हा, बरं. तू बी कंटिन्यू. अद्वैतला अजूनही हसू येत आहे, पण पप्पा ओरडला म्हणून तो ना चुपचाप झोपतोय तो. बघा आणि अभी कंटिन्यू. सी कसं असतं ना, ही एनर्जी उठायच्या आधी आम्हाला झोपायला पाहिजे. ही उठली तर आम्हाला झोपू देणार नाही. वादळ आहे. वादळ. आमच्या एनर्जीचं काय सांगताय? आमच्यात 0% एनर्जी आहे आणि आम्हाला रीतीवरती आमची एनर्जी संपली. आम्हाला प्रमाणाच्या बाहेर झोप आली. मला जू आठवलं यार, जूला तरी चांगला होता या गोव्यापेक्षा. आमचा जू तरी भारी होता. आमची दादर चौपाटी पण. हा तीच. शिवाजी पार्क, समुद्र नाही तिकडे, पण तरी शिवाजी फायर पार्क. शो होतो यार तिकडे. दिवाळीत. खतरनाक दिवाळीला. मला इकडे असे ना पण आपण ब्लॉग एंड करतोय, हे का विषय वाढतोय मला कळत नाहीये. बंद करा गाईज. गाईज बाय बाय. आता हा ब्लॉग आपण एंड करूया, नाहीतर आम्ही असेच बोलत राहू झोपेमध्ये. आमचे विषय असे जाऊन ते तुमच्यापर्यंत कसे पण. आणि ते झोपेमध्ये आम्ही बोलू, त्याच्यामुळे त्याला काय अर्थ होणार नाही. नो लॉजिक, नॉन सेन्स काहीतरी बोलू. सो बिफोर दॅट आम्ही हा ब्लॉग एंड करतो. ओके. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. घंटे पण दाबा. आणि घंटी पण दाबा. आणि कमेंट पण करा गाईज. कॉमेंट प्लीज, कमेंट करा गाईज प्लीज. आता तरी कमेंट करा की तुम्हाला कोणत्या पद्धतीचे ब्लॉग बघायला आवडतील. ते प्लीज कमेंट करा, म्हणजे आम्ही ते फॉलो करू आणि त्या पद्धतीचे ब्लॉग तुम्ही प्लीज लाईक करा आणि शेअर करा. अद्वैत बोल, सबस्क्राईब करा. सरप्राईज बोल ना अद्वैत, जागायच तू, कॅमेरामध्ये रेकॉर्ड झालंय. बोल आता, बोल सगळ्यांना सबस्क्राईब करा. बोल बघ, पप्पाने परमिशन दिली. बोल लवकर, बोल ना अद्वैत, प्लीज बोल. प्लीज यार प्लीज अद्वैत, बघ आतू सांगते ना तुला, प्लीज सप्लायच केला. अद्वैत बोल ना. छोटा जाऊ दे भाऊ का. जा आता, मी अद्वैत बरोबर कट्टी. नाही थांबा परत बोल. लाईक करा, हा शेअर करा, हा सबस्क्राईब करा हा. आणि घंटी लावा. अरे शिकला. पण अद्वैतच्या भाषेत तुम्ही प्लीज सरप्राईज करा. कारण त्याने झोपेतून उठून तुम्हाला सांगितलंय, त्यासाठी मला त्याला सांगावं लागलं की मी त्याच्याबरोबर कट्टी. पण तुम्ही सरप्राईज करा, कारण आमच्या गोडुली अद्वैतने सांगितलंय. आणि काय नाही गाईज. बाय, गुड नाईट, बाय. ही बाई आधीच अशीच ओरडत राहील, काय ना काय काढत राहील. मी तू
पुढे नको बोलू काय हा तूच तेवढं तुला गाईज मी काय गाईज आता सगळे झोपले आता मला पण झोपू दे बाय बाय गुड नाईट